नमस्कार मित्रांनो, मी किरण पाटील उलवे। मागच्या वर्षी आपण हरिहर, तोरणा, कोथलीगड आणि रतनगड अशा किल्ल्यांची ट्रेकिंग केलेली आहे आणि या वर्षी आपण सर्वप्रथम रायगड किल्ल्यावरती ट्रेकिंग करणार आहोत। रायगड किल्ला म्हटल्यानंतर अतिशय फेमस आणि चर्चित असा हा किल्ला आहे। या किल्ल्यावरती मला वाटतं मी 4थी किंवा 5वीला असताना या किल्ल्यावरती आलो होतो आणि त्यानंतर बऱ्याच वर्ष मला वाट बघायला लागली आणि जसं आमचं प्लॅन झालं की रायगड किल्ल्यावरती आम्हाला जायचं आहे आणि जसा चातक पक्षी पावसाची वाट बघत असतो तशी मी जवळजवळ एक आठवडा आजच्या दिवसाची वाट बघत होतो की कधी एकदाच आम्ही रायगडावर जातो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं मी दर्शन घेतोय। आणि खरंच आज तो सोन्याचा दिवस उगवला आहे आणि आज आम्ही रायगडावरती चढणार आहोत। बघूया पुढे अजून काय काय आपल्याला बघायला मिळते। नमस्कार मित्रांनो, आता आपण ट्रेकिंगला सुरू झालेलं आहे। इथं रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी आपण आहोत। आता इथून आपण वरती चढणार आहोत आणि आज वातावरण पण जबरदस्त आहे, पूर्ण वातावरण धुकल वातावरण आहे आणि बघूया आता पुढे अजून काय काय बघायला मिळते आपल्याला आणि मजा येणार आहे ट्रेकिंग। फॉग आहे वरती, धुकं आहे आणि एकदम भारी वाटत आहे, असं जणू काय आकाशातच आहोत वरती असं फील होत आहे इथं। बघा आपण आता रायगडावरती चाललो आहोत। हे बघा पुण्याचा एक मित्र आहे पुढं ट्रेकिंगला आले, त्याचे मित्र मागे पुढे आहेत। मित्र कसं वाटतंय? मस्त वाटतं, मस्त वाटतं, मजा वाटते। वरती धुकं आलाय आणि एकदम भारी वाटतंय। आता आपण जवळजवळ रायगडावरती पोहोचलो आहोत आणि वरती आपल्याला कॉलेजची पोरं भेटलेली आहेत। पोरं कुठले तुम्ही? आम्ही कराड पाटण म्हणजे साताऱ्यावरून आले ते। किती तुम्ही पहिल्यांदा आले का इथं? आमची रायगडवरची तिसरी वारी त्याची म्हणजे अच्छा तिसरी। ज्याप्रमाणे पंढरपूरला जाण्याची एकादशीला एखाद्या वारकऱ्याला ओढ असते तशी त्यांची त्यांना ओढ असते। दरवर्षी येतात आणि ते पण बाईकचा प्रवास करण्याचा। कसं वाटते त्याला वरती? एकदम प्रसन्न वाटतं, फ्रेश वाटतं गडावर चढताना। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, महादेव। धन्यवाद मित्रांनो। हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय। तर आपण हा हत्ती तलाव बघू शकता, वरती गडावरती आहे। पूर्वी या तलावाचा उपयोग हत्तींच्या पिण्याच्या पाण्यासाठी आणि त्यांच्या आंघोळीसाठी केला जायचा। ही बघा हनुमान टाकी आहे गडावरती। या टाकीतील पाण्याचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी पूर्वी केला जायचा। आजही त्या टाकीमध्ये भरपूर पाणी आहे वरती। आपण मासे बघू शकता, याच्यामध्ये मासे पण भरपूर आहेत। तर हे गडावरती शिरकाई मातेचं पुरातन मंदिर आहे। मूर्ती ही प्राचीन असून मंदिर हे नंतरच्या काळात बांधण्यात आलेलं आहे आणि या गडावरती हे सर्वात मोठं पवित्र असं स्थान आहे, शिरकाई मातेचं मंदिर आहे। फायनली आपण ज्या क्षणाच्या आतुरतेने वाट बघत होतो ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्मारकापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत आणि इथं आल्यानंतर एवढं भारी वाटत आहे की यापेक्षा जगामध्ये सुंदर असं काहीच नाही आहे। आणि आपण बघू शकता समाधी स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि मी किती दिवस या क्षणाची वाट बघत होतो की रायगडावर कधी एकदा जातोय आणि महाराजांच्या नतमस्तक होतोय आणि तो दिवस क्षण आज उगवला आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, श्री रामचंद्र की जय, श्री राम, जय श्री राम, श्री राम, जय श्री राम। पुणे राजवाडा माझ्या हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील राजवाडा आहे
आपण बघू शकता इथं पूर्वी हा राजवाडा होता. हे आपण बघू शकता राण्यांचा महालांचा भाग म्हणजे राण्यांचा वाडा आहे. आपण बघू शकता. महाराजांच्या काळातील धान्याचे कोठार आपण बघू शकता. इथं पूर्वी कशा प्रकारे या कोठारामध्ये महाराजांच्या काळातील हा खलबतखाना म्हणजे जेल. आपण बघूया कसा काय त्या आतमध्ये जाऊन. बघूया किती आतमध्ये आहे. पूर्वीच्या काळातील हा जेल. अंधार आहे भरपूर. सगळ्याचा टॉर्च लाव. एवढा पूर्वीच्या काळामध्ये हा अशा प्रकारचा जेल होता जे काही जण आतमध्ये ठेवले जायचे. भरपूर कालोख आहे. एकदम अंधार. पूर्वीचा जेल किती भयानक होता हे आपण इथे बघू शकता. पुढे हा आपण हिरकणी कडा बघू शकता. इथून हिरकणी खाली उतरली होती शिवाजी महाराजांच्या काळात. त्यावेळेला महाराजांनी या कड्याला हिरकणी कडा असं नाव दिला होता. महाराजांच्या समाधी स्थळावरती आल्यावर तर असं वाटतं इथून जावंच नाही. एवढं इथं भारी वाटत आहे आणि एकदम असं वाटतंय की जणू काय आपण स्वर्गातच आलो आहोत. शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ आल्यानंतर सागरदा कसं वाटतंय? एकदम छान वाटतंय. मी पहिल्यांदा आलो पण माझं येण्याचं बऱ्याच वर्षापूर्वीचं स्वप्न होतं. आज साकार झालं. ते पण किरण पाटील आणि कुंदन म्हात्रेच्या मुलं. बघा सागरदाचं स्वप्न होतं रायगडावरती येणं. महाराजांच्या काळात इथं बाजारपेठ भरली जायची. या बाजारपेठेमध्ये जवळजवळ 20 दुकानं असायची असं इथं सांगितलं जात आहे. पूर्वीच्या काळात ती बाजारपेठ आपण बघू शकता. ही दुकाने आता आपण ज्यांना मग दुकानं म्हणतो तशा प्रकारची बाजारपेठ बघा. कसली मोठी मोठी आहेत रे दुकानं कुंदन. बाजारपेठ आम्ही वरती चढलो. दुकानं बघा. हे दुकानाची आतली बाजू आहे. हे समोरची बाजू. महाराजांच्या काळामध्ये ज्या वेळेला या मंदिराचं काम पूर्ण झालं, रायरेश्वराचं जे मंदिर आहे, या रायरेश्वराचं मंदिराचं काम पूर्ण झाल्यानंतर हिरोजी इंदुरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडे एक मागणी केली की महाराज की मंदिराच्या पायरीवरती पहिल्या पायरीवरती माझं नाव लिहिण्याची इजाजत द्यावी. आणि महाराजांनी ती इजाजत दिली होती. त्यांची मागणी पूर्ण केली होती. आणि तेच नाव पण बघू शकता. सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदुरकर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बघू शकता की 3 एप्रिल 1680 रोजी त्यांचं देवाज्ञा झाली त्यांना. आणि जगदीश्वराच्या मंदिराच्या पूर्वेस चौथ्यावर त्यांच्या अंत्यसंस्कार केले गेले. त्यांच्या वंदनीय स्मृतिप्रित्यात अष्टकोनी चौथर आणि मेघडंबरी उभारण्यात आली आहे. आपण बघू शकता इथं. तर हे रायरेश्वराचं मंदिर आपण बघू शकता. शिवाजी महाराजांच्या काळात ज्या प्रकारे बांधलं गेलंय. चला आतमध्ये चला. मंदिराच्या आतमध्ये हनुमंताची मूर्ती आहे. त्यानंतर आतमध्ये महादेवाची पिंडी आहे. तुझ्या हातामध्ये मारू राश मारू का साखर लाईट राश मारू.
टकमक टोक आहे. शिवकाला सरहद्दीतील गुन्हेगारांना कडेलोटाची शिक्षा टकमक टोकावरून दिली जायची. आणि टकमक टोक्याची खोली जर बघितली जवळजवळ 2600 फूट आहे. आणि जसे जसे आपण पुढे जाल तसा असा रस्ता अरुंद होत जाते. मोबाईल पारला तर बघायला लावायचा का केली हा आहे टकमक टोक. किती रुंद आहे हा? टकमक टोक खाली बघल्यावर चक्कर येते. हा कसली हा खोली बघ कसली आहे. खाली बरा डेंजर दिसते खाली. एवढे वरून जर पूर्वी यांना ढकलेत गुन्हेगारांना ते काय काहीच त्याचं बघायला पण नसेल भेटत खाली. हा कसला डेंजर दिसते बघ. खतरनाक शिक्षा होती पहिले. तर रायगड किल्ल्यावरची आपली ट्रेकिंग आता पूर्ण होत आहे. तर आपण आता परतीच्या मार्गाला निघत आहेत. पाऊस पण जोरात सुरू झाला आहे आणि फॉग पण भरपूर आहे. आणि जवळजवळ आता मला वाटतं 3 वाजायला आलेले आहेत. आता आपण घरी परतीच्या मार्गावर निघत आहोत. आणि मजा आली या ट्रेकिंगमध्ये रायगडावरती. काय सागरचा कसा वाटला? एकदम मस्त वाटला. पुन्हा भारी, एकदम अप्रतिम. बाय बाय.